मंडळी, मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी नुकताच लोकमतचा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळा पार पडला. दरवर्षी हे पुरस्कार अशा व्यक्तींना दिले जातात ज्यांनी आपल्या कार्यानं महाराष्ट्राच्या प्रगतीत आणि विकासात उल्लेखनीय योगदान दिलंय. या पुरस्कारांसाठी पात्र व्यक्तींची निवड ही एका प्रतिष्ठित ज्युरी समितीकडून करण्यात येते. यंदाच्या सोहळ्यात फिलॅन्थ्रोपिस्ट ऑफ द इयर म्हणून CA अभय भुतडा यांना गौरवण्यात आलं. एक उद्योजक, फिलॅन्थ्रोपिस्ट आणि टॅब ग्लोबल व्हेंचर्स तसंच अभय भुतडा फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून ते ओळखले जातात. CA अभय भुतडा यांनी सातत्याने केलेल्या समाजोपयोगी कामाची ही पावती होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. चार्टर्ड अकाउंटंट म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या अभय भुतडा यांनी अल्पावधीतच मोठं यश मिळवलं होतं. मात्र या यशासोबतच समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्या उद्योगातून मिळवलेलं यश हे समाजापर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने त्यांनी अभय भुतडा फाउंडेशनची स्थापना केली. 2023 साली स्थापन झालेली ही संस्था वंचित समाज घटकांच्या उन्नतीसाठी, शिक्षणासाठी आणि शाश्वत विकासाच्या उपक्रमांसाठी सातत्याने कार्यरत असते. तात्पुरती मदत नाही तर दीर्घकालीन परिणाम करणारी मदत हा या फाउंडेशनचा दृष्टिकोन आहे. आपला प्रत्येक उपक्रम हा शाश्वत असेल आणि त्यातून काहीतरी आउटकम निघेल याची काळजी ही संस्था घेते. शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि सांस्कृतिक जतन अशा अनेक आघाड्यांवर ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या महत्त्वाच्या उपक्रमांपैकी एक म्हणजे ग्रामीण शाळांमध्ये स्टेम शिक्षणाला प्रोत्साहन देणं. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित हे विषय केवळ शहरी भागापुरते मर्यादित राहू नयेत, या विषयांची गोडी ग्रामीण विद्यार्थ्यांनाही लागावी यासाठी संस्थेमार्फत शाळांमध्ये आवश्यक साधन सामग्री आणि मार्गदर्शन दिलं जातं. सोबतच अभ्यासात आणि खेळात निपुण असणाऱ्या मात्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि यूथ एम्पॉवरमेंट कार्यक्रम राबवले जातात. यासोबतच आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातही अभय भुतडा फाउंडेशनने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 2025 साली महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली होती. यावेळी CA अभय भुतडा यांनी मुख्यमंत्री मदत निधीमध्ये 5 कोटी रुपयांचं योगदान दिलं होतं. तसंच फाउंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्त भागात काम करणाऱ्या इतर सामाजिक संस्थांना देखील 3 कोटी रुपयांची मदत पोहोचवण्यात आली होती. सांस्कृतिक क्षेत्रातही या फाउंडेशनने आपला ठसा उमटवलाय. शिवसृष्टी प्रोजेक्टला मदत, मंदिर विकास उपक्रम आणि धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना पाठिंबा देणं अशी कामं फाउंडेशनच्या माध्यमातून होत राहतात. शिवाय सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुणे पोलीस दलाला आधुनिक उपकरणं भेट देणं हाही एक वेगळा आणि उल्लेखनीय उपक्रम म्हणता येईल. अभय भुतडा नेहमी सांगतात की त्यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून येते. फडणवीस यांची अखंड मेहनत, राज्याच्या विकासासाठीची तळमळ आणि सामान्य माणसाशी जोडून राहण्याची त्यांची हातोटी हे सगळं शिकण्यासारखं आहे. लोकमतचा पुरस्कार स्वीकारताना ते म्हणाले की हा सन्मान माझ्या समाजसेवेची संकल्पशक्ती आणखी बळकट करतो. पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की हा सन्मान त्यांच्यासाठी एक नवी जबाबदारी आहे. समाजाच्या उन्नतीसाठी आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी अभय भुतडा फाउंडेशनचं कार्य यापुढे अधिक व्यापक आणि सखोल होत राहील असा त्यांचा निर्धार आहे. मित्रांनो, महाराष्ट्राची मातीच अशी आहे की या मातीत अशी माणसं जन्माला घेतात ज्यांना यश मिळाल्यानंतर स्वस्थ बसणं जमत नाही. त्यांना समाधान तेव्हाच मिळतं जेव्हा आपल्या भोवतालची माणसं सुखात असतील. अभय भुतडा म्हणतात की हा पुरस्कार पुढे जाण्याची आणखी एक ऊर्जा आहे. फाउंडेशनचा विस्तार होतोय, नवे उपक्रम राबवले जात आहेत आणि नव्या समाज घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या या कामातून इतरही उद्योजकांना प्रेरणा मिळेल हे नक्की.